नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यामध्ये एका जीवशास्त्राच्या महिला प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे। पुण्यातून प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली आहे। एनटीए पॅनलमध्ये या प्राध्यापिकेचा समावेश होता। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। सर, आपण बघतोय की जीवशास्त्राच्या एका प्राध्यापिकेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। काय अधिकची माहिती आहे? या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक माहिती जी एएनआय आणि सूत्रांच्या हवाल्याने आपल्याकडे जी समोर आलेली आहे त्यानुसार पुण्यातील एक महिला प्राध्यापिका आहे, एक वरिष्ठ वनस्पतीशास्त्र विषय शिकवणारी त्या प्राध्यापिका आहेत। त्यांचा मुख्य सूत्रधार म्हणून त्यांची सुद्धा माहिती सीबीआय समोर आणली आहे। यांनी सुद्धा नॅशनल एनटीए सोबत या परीक्षा प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेसोबत या सुद्धा सोबत होत्या, त्यामुळे त्यांच्यावरती संशयाची सुई एकदम वळली गेली होती। आता महाराष्ट्रातून ही दोन नावं जी आहेत ती या सगळ्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर येतात। एक पी.व्ही. कुलकर्णी, दुसरं मनीषा गुरुनाथ मांजरे असं यांचं नाव समोर येत आहे। एनटीएच्या प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे, पेपर सेट करत असल्यामुळे या दोघांवरती संशय होता आणि तपासादरम्यान ही जी महिला आहे, महिला प्राध्यापिका आहे, हिला अटक करण्यात आलेली आहे। चौकशी केल्यानंतर यांच्यावरती आरोप आहे की अनेक विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लास आयोजित केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये प्रश्नांची आगाऊ माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली होती, पाठ्यपुस्तकांमध्ये नोंदवून घेण्यास सांगितलं होतं, असा सुद्धा सीबीआयने आरोप केलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये दोन महत्त्वाच्या अटक महाराष्ट्रातून ज्या झालेल्या आहेत त्याच्यावरती मास्टर माइंड म्हणून टॅग सीबीआयने जवळपास लावलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणात पी.व्ही. कुलकर्णी आणि पुण्याची वनस्पती शिकवणाऱ्या ज्या प्राध्यापक आहेत त्या सुद्धा यात महत्त्वाचा रोल असल्याचं समोर येत आहे। धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।